आता हा आपल्या अभ्यास वर्गातला हरिपाठामधला 9वा अभंग आहे. प्रत्येक अभंगाचं काही ना काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं. माऊलींनीच हरिपाठ रचलाय. मागच्या 1-2 अभंगात ज्याप्रमाणे माऊलींनी दाखवलंय, या सगळ्याचा जो मूळ पाया आहे, जो उद्देश आहे, तो म्हणजे हरिपाठ, हरीचं स्मरण, हरीची ओळख. पण असं असलं तरी आज माऊलींना पूर्ण कल्पना आहे की जे साध्य आहे, जे अंतिम टोक आहे, हे समजलं तरी सुद्धा फक्त तेच 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 सांगून मनाला कंटाळा आहे. काही वेळा एकच गोष्ट सारखी सारखी सांगितली तर त्याच्यात एक प्रकारचा हट्टीपणा तयार होतो, अति आग्रह केल्यासारखं होतं. परंतु आज प्रत्येक व्यक्ती तेवढे अनेक गुण, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, वेगवेगळे गुणधर्म. तर हे हरिपाठातलं माऊलींचं अत्यंत एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक अभंगामध्ये सार तेच आहे, पण माऊलींची सांगण्याची पद्धतच काही वेगळी. या अभंगाची सुरुवात करताना माऊली असं म्हणतात, विष्णू विण ही सुरुवात आहे. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. हरिपाठ असल्यामुळे नामाचं स्मरण तर आलंच, नामाचा उच्चार हा आलाच. त्या नामाच्या उच्चाराला, त्या नामाच्या स्मरणाला माऊलींनी ह्या अभंगात जप म्हटलेलं आहे. मंत्रोच्चार करणं किंवा एखादा ठराविक मंत्राचा वारंवार उच्चार करणं, त्याचं नाव तप. एखादा उद्देश मनात ठेवून नामाचं स्मरण करणं, तो झाला जप. आणि जो वारंवार आणि अखंड होत राहतो त्याला जप म्हटलं जातं. आणि ह्या जप शब्दाची गंमत अशी आहे, मुळात ही सगळी मराठी भाषेचीच किमया आहे. जप आणि जप तेच 2 अक्षर, उच्चाराची पद्धत बदलली की त्याचा भावार्थ बदलतो, अशी ही गंमत आहे. तर असा ह्या नामाचा अत्यंत सावधपणे, अत्यंत जपून आपल्याला जप करायचा असतो. पण त्याचा उद्देश काय, त्याचा आधार काय? एखादी गोष्ट आपण करायची ठरवली, पण मुळात एखादी गोष्ट आपण करायची ठरवतो, हे ठरवणं कुठल्या तरी आधारावर असतं. काही करण्याला कशाचा आधारच नसेल तर त्या करण्याला अर्थच राहत नाही. एखाद्या कृतीला कारण नसेल तर ती कृती निरर्थक ठरते. कृतीला कारण पाहिजे. कारण पक्क तयार झालं की कार्य घडतं. आणि कार्य कसं घडवायचं, कार्य कसं घडायला पाहिजे, की ज्याच्यातनं उत्कृष्ट कृती तयार होऊन जे कारण आहे ते साध्य होईल. हा फार अत्यंत महत्वाचा भाग आहे. आज केवळ जेवायची वेळ झाली म्हणून खायला बसणं आणि भूक लागली म्हणून जेवायला बसणं, याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कारण जर घडलं तर त्या कृतीमध्ये, त्या कार्यामध्ये एक आनंद आहे. सपाटून भूक लागू दे, मग आपल्याला अनुभव येतो. घरात जे काही असेल, जसं असेल, एखाद वेळेस पदार्थात तिखट मिठाचं प्रमाण सुद्धा कमी असेल, पण सगळं गोड लागतं. सगळं त्या वेळेला चालून जातं. आता मला माहिती नाही आपल्यापैकी किती जणांना कुकिंग येतं. मला आत्ता थोडं थोडं यायला लागलं. पण त्याच्या अगोदर जर कधी वेळ आलीच तर जे आहे त्याच्यात आणि जे करता येणं शक्य असेल त्याच्यात अगदी व्यवस्थित उत्कृष्ट पोट भरायचं. त्यावेळी काही आवडी निवडी मध्ये यायच्या नाहीत. कुठेही तक्रार नसायची.
आज भाजी एवढी खास झाली नाही म्हणून कमी खाल्ली हे पण नसायचं. चव बरोबर लागत नाही म्हणून आज कमी खाल्लं पण नसायचं. कारण का तर भूक, लागलेली भूक, ती भूक शमवून आणि शांतीची प्राप्ती करून घेणं हे महत्वाचं कार्य समोर असायचं. त्याचप्रमाणे आज जेव्हा आपण नामाचा विचार करू, नामस्मरणाचा विचार करू, त्यावेळी त्याला कारण पाहिजे, त्यातला हेतू लक्षात आला पाहिजे. तर त्याच्यामधलं एक जे तेज आहे, तर त्या नामामधला जो प्रभाव आहे हा अनुभवायला येईल. नाहीतर नुसत्या नामस्मरणाचा उपयोग नाही, तो नुसता वाचेचा गोंधळ होईल. आज वाचा अनेक शब्द, अनेक उच्चार करू शकते, त्याच्यात काहीतरी राम 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 म्हटलं, कृष्ण 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 म्हटलं, अजून एक दोन शब्दांची भर टाकली, एवढं. त्यातला हेतू, त्यातला कार्यकारण भाव हा लक्षात आला पाहिजे. आणि तो जो हेतू आहे, त्यातलं जे कार्य आणि कारण याच्यामधलं जे नातं आहे ते लक्षात येणं, तेव्हाच त्याच्यात भाव प्रगट होतो. भाव एकदम समजत नाही, एकदम प्रगट होत नाही, एकदम लक्षात येत नाही. पण करायचं असलेलं कर्म आणि ते का करायचंय याचं महत्व जेव्हा हृदयस्थ भिंत, त्यावेळी त्याच्यातला भाव जागृत होतो. त्यामुळे एखाद्या गोष्टीमधलं मर्म, त्याचं महत्व जाणून घेण्याचा आपण जर प्रयत्न केला, मग त्याच्यातला भावार्थ सुद्धा लक्षात यायला मदत होते. आणि जर महत्वच आपल्याला समजलं नाही, तर त्या गोष्टीविषयी अनेक वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ज्ञान झालं तरी सुद्धा त्याचा काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. मगाशी प्रशांत या अभंगाची सुरुवात त्यांनी केली, त्यावेळी आपलं एक नेहमीच उदाहरण आठवलं की हा जो पहिला चरण आहे माऊलींचा, विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. त्यावेळी आपली आवडीची उपमा, आपला आवडीचा जो एक पदार्थ आहे श्रीखंड, तो आठवला. त्या धरून चालू, छान दिवाळीचा दिवस येतोय, दिवाळीतल्या पाडव्याचा दिवस आहे. मस्तपैकी श्रीखंड करायचं ठरवलं.
श्रीखंड कसं करायचं, श्रीखंडासाठी काय लागतं, काय साहित्य लागतं, काय सामुग्री लागते, सगळं ज्ञान झालं आपल्याला. कशासाठी करायचंय हे पण माहिती. सगळी जमवाजमव झाली. पण चक्काच मिळाला नाही. बाकी सगळं आलंय, सगळं आलंय. काय साखर असेल, केशर असेल, रंग असेल, दूध असेल, पाडवा पण आला, पण चक्काच मिळाला नाही. मला सांगा काय उपयोग आहे त्याचा? आपल्याला हवाय तो दिवस उगवलाय, सगळं ज्ञान पण आहे आपल्याला, पण चक्काच नाही. काय उपयोग ते सगळ्या साधन सामुग्रीचे? काय उपयोग वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान मिळवून त्याचा काही उपयोग नाही. त्या ज्ञानाने जे साधायचंय ते ज्ञान मिळवण्यामागे जो हेतू आहे, ते ज्ञान आपल्याला ज्या गोष्टीपर्यंत नेऊन पोचवेल, ते जे साध्य आहे, याच्याकडे जर आपलं लक्ष राहिलं, या गोष्टीला जो मुख्य आधार आहे तो आधारच आपल्याला मिळाला नाही, तर तो साध्य रूपी जो काही पदार्थ असेल तो तरी कसा आपल्याला प्राप्त होणार? अशा प्रकारे मग तो एखादा पदार्थ त्या पदार्थातला मुख्य घटक असू दे, आधारभूत घटक असू दे, किंवा नाम जपामधला महत्वाचा गर्भित अर्थ असू दे, त्यावर आपलं लक्ष, त्यावर आपली नजर ही कायमची राहायला पाहिजे. मग तो विष्णू असेल, दत्त असेल, कृष्ण असेल, गणेश असेल, शिवशंकर असतील, कोणी असेल, पण त्यांच्याशिवाय नामजप म्हणजे व्यर्थ आहे. आणि त्यांच्या पाशी जो घेऊन जातो आपल्याला, त्या गोष्टीवर जर आपलं मन नसेल तर कसं काय आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणार? शक्यच नाही पोहोचणार. शक्यच. हेतू, साध्य आणि ज्या गोष्टीवर मन आपलं चिकटतं, त्या ठिकाणी मन आपलं अडकून राहतं, ती गोष्ट प्राप्त करणं मग अवघड वाटत नाही. आणि ती गोष्ट प्राप्त करण्यामध्ये जी कृती घडते, मग ती कशाही प्रकारची का असेना, साध्य साधण्यासाठी योग्य त्या साधन सामुग्रीचा उपयोग करून घेऊन आपलं ध्येय गाठायचं, हे समजलं की आपल्याकडनं जी कृती होते, जशी कृती होते, त्याला साधना म्हणतात.
साधना. साधना म्हणजे काय? शेवटी कृती. जप म्हणजे काय? शेवटी कृती, कर्म. पण ते कशासाठी करायचं? ध्येयाकडे लक्ष ठेवून करायचं. नाहीतर मग ते व्यर्थ आहे. विष्णू विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही त्याचे. रामकृष्णी मन नाही त्याचे, व्यर्थ आहे त्याचं ज्ञान. आज मला या अभंगाची ही पहिली ओवी पाहिल्यावर काही वेळा कॉलेज मधले दिवस आठवतात. की ते दिवस असे होते की जास्तीत जास्त राहणं हे घराबाहेरच होतं. बहुधा सगळ्यांनाच हा अनुभव असतो की झोपायला फक्त घर, बाकी अख्खा दिवस बाहेर जातो. आणि तसंच माझं पण कॉलेजचं लाईफ होतं. आणि त्या ह्याच्यात आई ही जी व्यक्ती आहे ती जाता येता कोणाला ना कोणाला तरी निरोप देण्याचं काम हे सांगतच असते. ती माझ्या मते अगदी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हटलं तरी चालेल. की जाता येता कोणाला तरी निरोप देणं, जाता येता कुठेतरी डोकावून येणं, याविषयी सांगणं. आता थोडी त्याची पद्धत एखाद वेळेस बदलली असेल, पण प्रकार तोच आणि तो व्हायचाच. आणि रात्री घरी आल्यानंतर विचारलं की उत्तर एकच असायचं, विसरलो, लक्षातच नाही राहिलं. आठवत होतं तू काहीतरी सांगितलंय, पण जायला जमलंच नाही, लक्षातच राहिलं नाही. आत्ता अगदी घराच्या दारात पाऊल टाकलं आणि आठवलं तू हे सांगितलं होतं. असं कित्येक वेळा झाल्याचं आठवतं. आणि आता लक्षात येतं त्याचं कारण एकच, की तो जो काही निरोप, ती जी काही गोष्ट सांगितलेली होती, त्या गोष्टीवर मन कधीच बसलं नव्हतं. तो हेतू आणि ते ध्येय घराबाहेर पडल्यावर कधीच नव्हतं. मनामध्ये असलेलं साध्य, मनामध्ये असलेला हेतू हा वेगळाच असायचा. त्या ठिकाणी आणि त्याच्या मागे मन हे कधीच धावत गेलेलं असायचं. आणि इतकं धावत गेलेलं असायचं की त्या मनाला परत मागे बोलवून दुसऱ्या कुठल्या ठिकाणी कामाला लावणं हे सोपं जायचं नाही, अवघडून बसायचं. आणि त्याची आठवण मूळ ठिकाणी परतायला लागलं की एकदम व्हायची, की यार विसरलो आपण. आज प्रपंचात राहून नामाचं स्मरण करत असताना हे असंच होतं. सद्गुरू संत आपल्याला हेच सांगतात की जरा नामाचं स्मरण करत जा बरं का. जरा अधून मधून इष्टदेवतेच्या चरणांपाशी जावं, त्यांचं दर्शन घ्यावं, स्वस्थ बसावं. आणि मग प्रपंचातली कर्म, कृती, ज्ञान सगळं आहेच. पद्धत तीच, सांगणं तसंच आणि आपलं वागणंही तसंच.
प्रपंचातल्या इतर गोष्टींमागे ज्या मनाला महत्वाच्या वाटतात, ज्या ठिकाणी मनाची ओढ आणि आवड असते, तिथं मन पहिली धाव घेतं. हा अत्यंत साधा सोपा नियम. जे मनाला आवडतं त्याच्या मागे मन धावलं, किती धावलं, किती जोरात पळालं आणि तिकडं जाऊन पोचलं, हे जेव्हा लक्षात येतं ते तेव्हाच लक्षात येतं जेव्हा मन तिथं जाऊन पोचलेलं असतं. आणि तिथे पोचलेल्या मनाला परत मागे आणावं लागतं, सांगावं लागतं की अरे नाम घ्यायचंय बरं का, अरे थोड्या वेळ ध्यानाला बसायचंय बरं का, अरे थोडी साधना करायची बरं का. आणि मग ती साधना म्हणजे काय, तर जे आजपर्यंत आपण ज्ञान मिळवत आलोय ते पद्धतशीरपणे हेतू लक्षात ठेवून, ध्येयाकडे लक्ष ठेवून त्या ध्येयापर्यंत आपण ते पोचू. या पद्धतीने कृती करणं, या पद्धतीने वाटचाल करणं म्हणजे ती साधना. हे जमलं. आणि हे जमण्यासाठी माऊली असं म्हणतात, उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा. करंटा एवढ्यासाठीच म्हटलंय, वाईट वाटून घेण्याचं कारण नाही. आज आपण सगळे जन्माला आलेलो आहोत. आपल्या सर्वांची उत्पत्ती झालेली आहे आणि ती झालेली आहे म्हणूनच आपण नामाविषयी माहिती करून घेऊ शकतो. पण ती माहिती करून घेतल्यानंतर सुद्धा नको त्या मार्गाने, नको त्या वाटेवरनच जर मन धावत राहिलं, पळत राहिलं, चालत राहिलं, दिवसभर संध्याकाळभर भटकून नुसतंच रिकाम्या हाताने परत आलं, जिथं जाऊन पोचायला पाहिजे, ज्यांच्या चरणांपाशी जाऊन थोड्या वेळ विसावा घेतला पाहिजे, ज्यांच्या नामाच्या स्मरणामध्ये राहून एकीकडे त्यांच्या रूपाची आठवण केली पाहिजे, ज्या संतांनी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक जन्म घेतले, जन्मामधला अनेक काळ वेळ आपल्यासाठीच खर्च केला, त्यांची थोडीशी वचन, त्यांचे थोडेसे उपदेश, मार्गदर्शन ऐकण्यामध्ये थोडासा काळ वेळ घालवावा. असं काही न करता जो नुसताच जन्माला आला म्हणून ज्या वाटा दिसल्या त्या मार्गाने नुसताच धावत राहिला, आवडेल त्या वाटेवर चालत राहिला, मिळेल त्या वाटेवर धावत राहिला, अशी व्यक्ती नामापाशी कशी स्थिर होणार. कारण हे नामच तर असं आहे की जे ध्येयापर्यंत घेऊन जाऊ शकतं. आज ध्येय समजलं आपल्याला, पण तिथे घेऊन जाणार कोणतरी लागतं. एक शक्ती अशा प्रकारची त्या ठिकाणी लागते की जी आपल्याला, जे आपला अंतिम साध्य आहे तिथपर्यंत घेऊन जाईल. आज आपण एखाद्या प्रोजेक्टवर काम करतो किंवा एखादा प्रोजेक्ट आपल्या हातात येतो, तो प्रोजेक्ट आपल्या हातात का येतो, किंवा काही वेळा आपल्याला जशा पद्धतीचा प्रोजेक्ट हवा असतो तसा आपण मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तसा आपल्याला मिळतो. पण असं सगळं कशामुळे होतं? आपल्या जवळ असलेल्या ज्ञानामुळे.
मग आपल्या जवळ असलेलं ज्ञान, करण्याची शक्ती, क्षमता, हे सगळं एकत्र जरी आलं तरी सुद्धा ज्याला आपण विल पॉवर म्हणतो, कर्म करण्यासाठी लागणारी जी शक्ती म्हणतो, जो उत्साह म्हणतो, जी तळमळ म्हणतो, ती निर्माण व्हावी लागते. कधी ती एकट्यालाच निर्माण करावी लागते, कधी आपल्या टीम मेंबर्स मधनं ती तयार करावी लागते, किंवा कधी आपल्याला आपल्या मॅनेजर, बॉस, सुपरवायझर्स कडून मिळते. पण ती जेव्हा मिळते त्यावेळी त्या आधारावर आपल्या जवळ असलेल्या गोष्टींचा योग्य वापर करून आपण तो प्रोजेक्ट सक्सेसफुल करू शकतो. साध्य आपल्या पदरात पडतं. पण ही सगळी गोष्ट आपल्याला पूर्णपणे माहिती असते, अवगत असते, त्याचं ज्ञान असतं, आणि काय साध्य करायचंय हे सुद्धा आपल्या लक्षात आलेलं असतं. म्हणून त्या पद्धतीने त्या वाटेवर आपण पावलं टाकतो आणि तिथपर्यंत मुक्कामी जाऊन पोहोचतो. पण नुसतीच वाट, नुसतीच पावलं, नुसतंच ज्ञान आणि नुसतीच शक्ती म्हणून चालत जर सुटलो तर त्या चालण्याला काय अर्थ आहे? पावलं आहेत, चालण्याची शक्ती आहे, मार्ग दिसतायत म्हणून नुसतंच चालत राहिलं पण कुठे मुक्कामच नाही, काय त्याचा उपयोग? नुसतंच भरकटल्यासारखं होईल. स्थिरपणा कसा निर्माण होणार? पाया मजबूत कसा होणार? की ज्याच्यावर आपल्याला इमारत बांधता येईल, मग त्याच्या आडोशाला, त्याच्या आश्रयाला आपल्याला बसता येईल, इतरांना बसवता येईल. याचा अर्थ असा की कृती, कार्य, ज्ञान, क्षमता या सगळ्याच्या अगोदर आणि शेवटी ध्येय पाहिजे. मूळ गोष्ट काय, त्याचा आधार काय हे माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आज ज्यांनी प्रपंचामध्ये आपल्याला आणलं त्याच्याच संकल्पनेमुळे तर हा प्रपंचाचा विस्तार घडलेला आहे. ज्यांनी आपल्याला हे अनेक मार्ग दाखवले, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला अशी क्षमता दिली, अशी ताकद दिली, थोडं स्वातंत्र्य दिलंय की ज्यामुळे आपण सारासार विचार करू शकू, अनेक वाटा बघून त्यातल्या योग्य वाटांचा आधार घेऊ शकू आणि मग वाटचाल करू शकू. पण ती वाटचाल कशासाठी, कुठल्या मुक्कामावर पोहोचण्यासाठी? तर ज्यांनी हे सगळं निर्माण केलंय, ज्यांनी आपली निर्मिती केली, ज्यांनी ह्या सृष्टीची निर्मिती केली, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ती वाट आहे. आणि आपल्याला आपल्यातलं कौशल्य, आपल्यातली कला, आपल्यातले गुण, आपल्या बुद्धीची क्षमता ओळखून योग्य वाट, योग्य गोष्टींचा आधार घेऊन मग एकमेकांना आधार देत, एकमेकांचा हात हातात धरून ही वाट चालत त्याच्यापर्यंतच जाऊन पोचायचं. जिथून आपण निघालो तिथेच जाऊन पोचायचंय. म्हणून ती अद्वैताची वाट आहे.
अद्वैताची वाट कशासाठी म्हटलंय? तर एका वाटेने निघालो आणि दुसऱ्या वाटेला लागलो म्हणजे दोन वाटा झाल्या असा अर्थ नाहीये. एका वाटेने निघालो दुसऱ्या वाटेला लागलो, पण दोन्ही वाटा एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. त्या एकाच ठिकाणावर जाऊन मिळणं हे द्वैतातून प्रवास करत अद्वैताला जाऊन मिळणं. आणि त्यासाठी आपल्याला सहाय्य कुठल्या गोष्टींचं मिळतं? आपल्या मनाचं मिळतं, आपल्या बुद्धीचं मिळतं. पण मनाला आणि बुद्धीला एकत्र आणण्याचं काम कोण करतं? तर नाम करतं. आणि जेव्हा मनाला आणि बुद्धीला हे समजतं की ह्या नामाचा आधार घेऊन जे अनेक मार्ग आपल्याला दिसतात त्या अनेक मार्गांवरनं चालण्याचा आटापिटा करायची जरूर नाही. मन आणि बुद्धी वेगवेगळ्या वाटांनी धावत राहिली तरी त्या दोघांना एकत्र ठेवण्याचं काम फक्त नामच करू शकतं. कारण नाम हे आपल्याला अंतिम ध्येयापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे. हा भाग एकदा हृदयात अंतःकरणात स्थिर झाला की मग कर्म करण्यामध्ये, कृती करण्यामध्ये भाव प्रगट व्हायला लागतो. मग आपली वाटचाल अद्वैताच्या दिशेने म्हणजेच ज्ञानाच्या दिशेने व्हायला लागते. तोपर्यंत नाही. ते काम नामस्मरण करतात. म्हणून माऊली म्हणतात, रामकृष्णी उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. पैठा म्हणजे स्थिर. कसा काय होणार त्याशिवाय? लक्षात आलं आता आपल्याला की नाम हे एक असं सूत्र आहे, नाम हा एक असा धागा आहे की जो सगळ्या वाटांवरनं फिरलेला आहे. आज ज्याप्रमाणे आपल्या अंगावरच्या वस्त्रामध्ये एक धागा तर सगळीकडे फिरलेला आहे. त्या धाग्याचे रंग वेगवेगळे, पण आहे एकच धागा. असा हा सगळ्या वाटांवरनं फिरणारा धागा म्हणजे एकच परमेश्वराचं नाम. हे आपल्या लक्षात आलं. पण असं जरी झालं तरी सुद्धा शेवटी हा प्रपंच आहे आणि तोच थोडासा याच्यातला दुर्दैवाचा भाग आहे. कशासाठी दुर्दैवाचा भाग आहे? तर त्याचं कारण एकच की प्रपंच हा जास्तीत जास्त द्वैताची उभारणी करतो. मुळात द्वैताचं दुसरं नावच प्रपंच आहे. कारण अध्यात्मात, परमार्थात एक अधिक एक एकच राहतं आणि प्रपंचात एक अधिक एक दोनच राहतं. प्रपंचात एक अधिक एक एकच राहण्यासाठी एकालाच निम्म निम्म व्हावं लागतं. म्हणूनच जिथं पती पत्नी आहे त्याला अर्धांग अर्धांगिनी असं म्हटलं जातं. एक पती एक पत्नी मिळून एकच असं म्हणता येत नाही. त्या एकाचे दोन भाग करून एकत्व स्थापन करावं लागतं. हे प्रपंचातलं दुर्दैव. आणि अध्यात्मात एकाला अर्ध अर्ध करावं लागत नाही. एकामध्ये एक मिसळला तरी एकच राहत. ते कसं? तर एका स्वामींची गोष्ट. एकदा ते स्वामी दोन वेगवेगळ्या प्रकारच्या भांड्यांमध्ये सारखी पाण्याची अदलाबदल करत होते.
एक उभं भांड होतं, एक जरा सपाट भांड होतं. एका भांड्यातलं पाणी दुसऱ्या भांड्यात घालायचे, ते भांड वर उचलून पाहायचे कितपत भरलं, परत ठेवायचे. कधी त्यांना ते कमी वाटायचं, कधी जास्त वाटायचं, काय वाटायचं ते कळत नव्हतं. आणि हा त्यांचा खेळ अखंड चाललेला होता. ते पाहून त्यांचा एक शिष्य चक्रावला. त्याला असं वाटलं की इतक्या वेळ तर नीट छान गप्पा मारणारे, ज्ञान सांगणारे स्वामी असं काय वेड्यासारखं करायला. मग न राहून त्यांनी त्या स्वामींना थांबवलं आणि विचारलं की महाराज तुम्ही काय करताय? बराच वेळ झाला मी बघतोय, तुमचं काही समाधान होत नाहीये. सारखी पाण्याची ह्या भांड्यातून त्या भांड्यात थोडं, ह्या भांड्यात थोडं करत अदला बदल करताय. काय प्रकार काय चाललाय? नक्की काय करायचंय तुम्हाला? मग त्यावेळी ते स्वामी असं म्हणतात, त्यारे हा जो उभा ग्लास आहे ना, तो ग्लास मगाशी पाण्याने भरलेला होता. आणि हा जो सपाट ग्लास आहे ना, त्याच्यामध्ये थोडंच पाणी होतं. मी विचार असा केला की दोन्ही ह्याच्यात जरा सारखं निम्म निम्म पाणी वाटू आपण. म्हणून त्या उभ्या ग्लास मधलं पाणी मी त्या सपाट ग्लास मध्ये ओतलं. पण म्हणे नंतर असं झालं, त्या उभ्या ग्लासामध्ये ज्यांनी पाणी भरून आणलं होतं तो म्हणला माझं पाणी मला परत द्या. म्हणून मी त्या सपाट भांड्यातलं पाणी या मोठ्या ग्लासामध्ये ओततोय. पण माझ्या लक्षात येत नाहीये की त्या उभ्या ग्लासामध्ये भरलं जाणारं पाणी हे पूर्वी त्या भांड्यात होतं तेच आहे. हे काही केल्या माझ्या लक्षात येत नाहीये, मला समजत नाहीये. कारण चुकून सपाट भांड्यामध्ये जे पाणी होतं ते थोडं इकडं मिसळलं गेलं तर त्याला आवडणार नाही. असं म्हणल्यावर तो त्यांचा शिष्य जोर जोरात हसायला लागला. आणि त्या महाराजांना म्हणाला, महाराज कमाल करता तुम्ही. अहो पाणी हे शेवटी पाणीच आहे. मोठ्या भांड्यातलं काय आणि सपाट भांड्यातलं काय, कोणाला काय कळणार आहे? ज्यांनी ज्या भांड्यात पाणी भरलंय त्याला तेवढ्या त्या प्रमाणात त्याच भांड्यामध्ये पाणी मिळाल्याची कारण. कारण शेवटी दोन्ही भांड्यांमध्ये जे आहे ते पाणीच आहे. भांड्यांचे आकार वेगवेगळे आहेत आणि त्या आकाराला धरून पाण्याने जो आकार धारण केलाय त्यामुळे पाण्याचा सुद्धा आकार वेगवेगळा बघायला मिळतो. पण मूळ स्वरूप पदार्थाचं पाणीच आहे. मग महाराज त्याला म्हणतात की बाबा रे, हे जर तुझ्या असं लक्षात येत असेल तर तेच तर मी ओरडून सांगतोय सगळं की प्रपंचात द्वैत 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 म्हणून जे आपल्याला बघायला मिळतं, अनेक वेगवेगळ्या प्रकारची भांडी बघायला मिळतात, पण त्या सगळ्यांमधलं तत्व एकच आहे. भांड्यांचे आकार बदलले, भांड्यांचे रूप रंग गुणधर्म बदलले, म्हणून ते यातलं पाणी बदललेलं नाही. पाण्याला जर विचारलं तुझा रंग कसा, तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे पाण्याचं उत्तर काय असतं. पण आपण ज्याचा अनुभव घेतो, आपण ज्याच्याकडे पाहून आपला प्रपंच करत असतो, तो सगळ्या गुणधर्मांचा खेळ असतो. वेगवेगळ्या प्रकारचे गुण
वेगवेगळ्या प्रकारची ज्ञान, वेगवेगळ्या प्रकारच्या वाटा, वेगवेगळ्या प्रकारची कार्य, वेगवेगळ्या प्रकारच्या आवडीनिवडी, हे सगळं पाहून जो चालतो तो प्रपंच. पण ह्या सगळ्यांमधनं एकच धागा जो फिरलेला आहे, एकच तत्व ह्या सगळ्यांमध्ये असतं, ते म्हणजे आत्मतत्व. आणि हे आत्मतत्व ज्याचा अंश मात्र आहे तो परमात्मा. तेव्हा ह्या अंशाने त्या परमांशाकडे जावं, या आत्म्याने त्या परमात्म्याची ओळख करून घ्यावी. त्यासाठी जो मध्ये धागा लागतो, ते सूत्र लागतं, ते म्हणजे नाम. आणि म्हणूनच माऊली असं म्हणतात की द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. गुरु या शब्दाचा जो अर्थ आहे, गुरु या शब्दातून मिळणारे जे ज्ञान आहे, ते ज्ञान म्हणजे एवढ्यासाठीच म्हटलेलं आहे की द्वैताची झाडणी, सतत झाडू मारण्याचं काम चालू आहे, सतत केर कचरा काढण्याचं काम चालू आहे. पण हा केर कचरा कसला? द्वैताचा. तुझं माझं, माझं तुझं, तुझं माझं, माझं तुझं, हा जो सारखा केर कचरा आपण भरून ठेवतोय, त्याची झाडणी कोणाला तरी करावी लागते. ते करण्याचं काम या गुरु शब्दात आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात की द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान. हा केर कचरा काढल्याशिवाय अद्वैत रूपी जे ज्ञान आहे, परमेश्वराविषयीचं जे ज्ञान आहे, ते प्रगट होत नाही. आणि जोपर्यंत काय खरं आहे, काय सत्य आहे हे समजत नाही, तोपर्यंत त्याचा छंद कसा लागेल आपल्याला, तोपर्यंत त्याची आवड, तोपर्यंत त्याची गोडी कशी काय लागेल आपल्याला? नाही लागणार, नाही लागणार. आज साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण बघतो ना की आपली धाव जाते, आपण पळत सुटतो, अगदी अस्वस्थ होतो. कधी एकदा ती गोष्ट करून टाकतोय, कधी एकदा ती गोष्ट आपल्याला साध्य होते, कधी एकदा ती आपल्याला मिळते, असं होऊन जातं. कशामुळे होत आहे? नुसत्या इच्छेमुळे नाही होत, तर त्या इच्छेच्या मागे ज्ञानाची शक्ती असते की मी हे मिळवू शकतोय. हे मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. मग त्यासाठी लागणारा काळवेळ माझ्याकडे आहे, त्यासाठी लागणारे काय पैसा असेल तो माझ्याकडे आहे, मॅनपॉवर ती माझ्याकडे आहे. मग मी हे मिळवू शकतोच. मग मला हे मिळालं पाहिजेलच. मन आहे, बुद्धी आहे. आणि मग आपल्याला सांगावंच लागत नाही. काही वाचिक मानसिक भाव वेगळा राहतच नाही. एखाद्या गोष्टीची मनात आवड, इच्छा निर्माण व्हायचा अवकाश, काही श्रमच पडत नाहीत आपल्याला, थकवा सुद्धा जाणवत नाही. एखाद दिवस आवडीचं काम करायला मिळू दे, कुठे थकवाच जाणवत नाही. उलट ते काम करून टाकल्यानंतर सुद्धा उत्साह वाढतो. कामावर थोडस आपलं कधी कोणी कौतुक केलं, काही अप्रिसिएशन, काही बोनस मिळालाच, किंवा हे केल्यामुळे पुढचा मिळणारा लाभ फायदा आपल्याला दिसलाच, तर जे करावं लागणार आहे, जे करायला पाहिजे, याच्याविषयी मनाने छंद आता धारण करावा, मनाला तो छंद लागावा, मनाला त्याचं व्यसन लागावं, हे मनाला सांगावंच लागत नाही. कारण त्या गोष्टीचं झालेलं ज्ञान डोळ्यांसमोर स्वच्छ दिसतं, स्वच्छ दिसतं.
पण आज हे ज्ञानच जर झालं नसेल, हा केर कचराच जर काढला नसेल, आज घरच जर आवरलेलं नसेल, घरच जर स्वच्छ ठेवलं नसेल, तर आज लोकांनी आपल्याकडे यावं असं पण आपल्याला वाटत नाही. आणि लोकांना बोलवायचं झालं तर अगोदर सगळी सोय, सगळी मांडणी व्यवस्थित आपण करून ठेवतो. जशी प्रत्येक अभ्यास वर्गाला प्रज्ञा सगळी सोय व्यवस्था करून ठेवते. अर्थात इतर वेळेस सुद्धा स्वच्छच असतं, पण अभ्यास वर्गासाठी जी काही सोय लागते, जी काही व्यवस्था लागते, ती करून ठेवली जाते, करून ठेवावी लागते. आणि मग अभ्यास वर्गाला सत्संगी आले तरी चालतात. मग अभ्यास वर्ग होणार, मग हरिपाठाचं चिंतन होणार, मग नामस्मरण होणार, मग बोलणं होणार, सगळं सगळं सगळं. मग मनाला पण जरा स्वस्थता वाटते, मनाला पण बरं वाटतं. पण ज्ञानपूर्ण रीतीने या सगळ्या गोष्टी घडाव्या लागतात. म्हणजे त्याचा अर्थ असा की हे जर ज्ञान आपल्याला झालं, हे का ज्ञानरूपी अंजन आपल्या डोळ्यामध्ये थोडस आपण टाकलं, तर मग मनाला सुद्धा अरे मला याच्यातनं काहीतरी लाभ होणार आहे बरं का, मग मला एक 10-15 मिनिटं काय नामाचं स्मरण करायला हरकत नाही, मला लाभ होणार आहे, मला काहीतरी प्राप्ती होणार आहे. मग लगेच मन तयार होतं, मनाचा आधार मिळतो, बुद्धीचा आधार मिळतो. क्षणाचे थोड्या वेळ काम केलं, थोड्या वेळ ही कृती केली तर मला लाभ मिळणार आहे, माझा फायदा आहे त्याच्यात. कारण फायदा, लाभ हा तर मनाच्या अत्यंत आवडीचा विषय आहे. आनंद, समाधान हा तर मनाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि मग तो जिथे होणार आहे हे जर ज्ञान व्हायला लागलं तर सहजपणे आपलं नामाचं संकीर्तन घडू शकतं. पण ज्यांनी एखाद्याने हे ज्ञान प्राप्त करून घेतलंच नाही त्याला माऊली म्हणतात तया कैसे कीर्तन घडेल नामे. त्याला नामाचं संकीर्तन, नामाची गोडी हे लागणंच शक्य नाही. कारण प्रपंचातलं द्वैत, माझं तुझं, तुझं माझं, मी माझं, ह्याच्यात इतका गुरफटलेला असतो जीव की त्याच्यातून बाहेर पडणं शक्य होत नाही. आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल तर ते फक्त परमेश्वरामध्ये, ते फक्त सद्गुरूमध्ये, ते फक्त इष्टदैवतेमध्ये. म्हणून तुमच्या आमच्या सारखंच ते रूप धारण करतात, तुमच्या आमच्या सारखंच रूप धारण करून द्वैताची झाडणी करतात. आज तुमच्या आमच्या सारख्या रूपामध्येच परमेश्वराचा अंश सुद्धा अवतरू शकतो हे दाखवून तुम्हाला आम्हाला मिळालेल्या पंचमहाभूताच्या साह्यानेच आपण त्या परमेश्वराची ओळख करून घेऊ शकतो हे आपल्याला ते दाखवतात. आज आपण जे सगळे देहधारी आहोत ते आपल्याला जर असं सांगितलं की अरे देहधारी म्हणजे परमेश्वर नाही, परमेश्वर हा देहाच्या, बुद्धीच्या, मनाच्या पलीकडे आहे, कसा विश्वास ठेवणार आपण लोक? जे अखंड या देहातच आपण राहतोय, जे अखंड या देहाचाच आपण आधार घेतोय आणि जे अखंड या देहाकडे बघूनच आपण सगळे व्यवहार करतोय, या देहाला धरूनच आपल्या सुखदुःखाच्या कल्पना आहेत, अशा जीवाला आपण सांगितलं की अरे
हे सगळं खोटं आहे रे बाबा, याच्या पलीकडे परमेश्वर आहे. कसा विश्वास बसणार, कसं सोपं वाटणार, कुठला मार्ग निवडायचा, कशाला ज्ञान म्हणायचं, कशाला अज्ञान म्हणायचं, कसं समजणार आपल्याला. पण ह्या सगळ्या देहधारी मंडळींमध्ये राहूनच, अनेक गुणधर्माच्या, अनेक वृत्ती प्रवृत्तींच्या लोकांमध्ये राहूनच आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये जो सद्गुरूचा वास आहे, तोच सद्गुरूचा वास प्रत्येकाच्या हृदयातल्या कप्प्यामध्ये आहे हे ओळखणं, त्या प्रत्येकाच्या हृदयस्थ असलेल्या सद्गुरूशी नातं जोडलं जाणं, त्यासाठी पहिल्यांदा आपल्या हृदयस्थ असलेल्या सद्गुरूशी नातं जोडलं गेलं पाहिजे. आणि हे जोडण्याचा मार्ग एकच, इष्टदैवत किंवा सद्गुरू यांच्या देहधारी सगुण रूपाचं स्मरण, नामाचं स्मरण, हृदयस्थ आठवण, एक 10 मिनिटं 15 मिनिटं जे मन धावलंय, अनेक दिशांनी धावत गेलेलं आहे, त्याला थोड्या वेळ परत बोलवणं, स्वतःकडे आणणं, बस रे बाबा जरा मायाबरोबर म्हणणं, आणि त्या ठिकाणी नामाचं सगुण रूपाचं स्मरण करणं, ध्यान करणं. आणि त्यावेळी प्रपंचाच्या ठिकाणी मौन पाय, मौन म्हणण्याचा अर्थ काय? ज्या ठिकाणी मन थांबलं तिथं मौन, ज्या ठिकाणी मन धावतंय तिथे मौन असेलच कसं? भले 4-5 तास मी डोळे मिटून बसलो, 4-5 लाख ठिकाणी मन धावून येईल माझं. काय उपयोग ते डोळे झाकून? सर्व प्रपंचभर मन फिरत राहिलं, काय त्या मौनाचा उपयोग? मौन एकच ठिकाणी, हृदय, जिथे मनाची धाव थांबत गेली, जिथे मनाची धाव खुंटली, तिथे मौन. प्रपंचात मौन साधणं शक्यच नाही, कारण प्रपंच म्हटल्यावरच 2 आलं, द्वैत आलं, आणि 2 म्हटल्यावर गप्पा आल्या, बोलणं आलं, कृती आली, संवाद आला, तिथं मौन होणं शक्यच नाही. म्हणून मौनरूपी कुलूप, मौनरूपी मोहर ही प्रपंचावर लावली पाहिजे. आपला आपल्याशी संवाद झाला तरी चालेल, आपला आपल्याशी वाद घडला तरी चालेल, आपण आपल्याला सजेशन्स दिली, ऍडवाइस दिला, कन्सल्ट केलं तरी चालेल की मी कसा जाईन स्वामींपर्यंत, मी कसा पोहोचेन सद्गुरूंपर्यंत, कुठे जाते माझ्या मनाची धाव, अरे किती धावत राहिला, थांब जरा, बस निवांत, घे ना. हे अडथळे मनात येतात, हे दुःख आहे, हे सुख भोगतय, ह्या सुखामुळे मी इतक्या वेळ नामापासून बाजूला राहिलो, हा स्वतःच्या शरीराचा विचार केला, हा स्वतःच्या सुखाचा विचार केला, हा स्वतःच्या लाभाचा विचार केला, म्हणून स्वामी तुमच्यापासून लांब राहिलो. हा आपला आपल्याशी संवाद होत राहिला, बोलणं होत राहिलं तरी चालेल, ते मौनच आहे. कारण मन आपल्याशीच बोलतंय, स्वतःशीच बोलतंय, आणि स्वतःशीच बोलून 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 माणूस कंटाळतो, आणि तिथे मग खऱ्या मौनाला सुरुवात होते. आणि तिथे नाम परत आपलं काम करतं.
इथे ज्या रीतीने ज्या प्रकारे ज्या प्रमाणात मौन घडायला लागतं त्या प्रमाणात नाम आपल्याला परमेश्वराच्या जवळ जोडून द्यायला लागतं. तिथे परमेश्वराचं स्पंदन हृदयामध्ये जाणवायला लागतं. तिथे नामाचं स्पंदन आणि परमेश्वराच्या रूपाचं स्मरण. यावेळी आपल्या हृदयाचं स्पंदन आणि रूप असं न राहता आपल्या हृदयाचं स्पंदन हे त्या रूपामध्येच होणारं स्पंदन आहे, हे त्या रूपामधलंच चैतन्य आहे, याची जाणीव व्हायला लागते. सुरुवातीला स्पंदन हे आपल्या हृदयातलं असेल आणि सगुण रूप हे नुसतं तसबिरीसारखं असेल, फोटोसारखं असेल, चित्रातलं असेल. पण त्या क्षणी ते सगुण रूप आणि आपल्या हृदयातलं स्पंदन एकत्र झालं, त्या क्षणी त्या रूपामध्ये चैतन्य निर्माण झालं. त्या क्षणी या देहामधला अहंकार गळून पडला. आणि त्या क्षणी भाव प्रगट झाला. म्हणून शेवटच्या चरणामध्ये माऊली म्हणतात, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. इथेही माऊलींची हरिपाठाच्या अभंगांमधली 9व्या अभंगातली शिकवण पूर्ण झाली. हे सगुण हे ध्यान, तिथं नामपाठ आहे, हरिपाठ आहे. आणि मौन कशापाशी आहे तर प्रपंचाविषयी. असा हा माऊलींनी आपल्याला मार्ग नामपाठाकडे जाणार, हरिपाठाकडे जाणार या अभंगामध्ये दाखवलेला आहे. लक्षात येईल, या अभंगाच्या शेवटी आलो आपण की आपल्या लक्षात येतं की अभंगाचं हे जे एक साखळी आहे, जी एक माळ आहे, त्या माळेला हरिपाठ म्हटलेलं आहे. पण या अभंगामध्ये माऊलींनी नामपाठ म्हटलेलं आहे. आणि हरिपाठ आणि नामपाठ वेगळं नाही, एकच. तर असा हा आजचा आपला नाही, माऊलींचा आपल्यासाठी लिहिलेला हरिपाठातला अभंग.